नमस्कार. लेखिका अमिता नायडू यांचे प्लॅटफॉर्म नंबर 0 हे पुस्तक आपण वाचतोय. चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं यांची ही कहाणी आहे. आत्तापर्यंत पहिल्या 2 भागात आपण अँथनीचा जीवनक्रम बघितला. अँथनी हा स्टेशनवर पळून आलेला एक मुलगा, त्याचा पूर्ण दिनक्रम आपण बघितला आणि पोलिसांनी सगळ्या या स्टेशनवरच्या मुलांना बोलावून घेऊन एक शाळेत एका राहण्याची व्यवस्था केली. त्यांची जेवणाची व्यवस्था एका मिशनरी चर्चने केली, हेही आपण पाहिलं. आणि आता अँथनीला पार्सल ऑफिसमध्ये नोकरी मिळाली असं आपण मागच्या भागाच्या शेवटी बघितलं. आता पुढचा भाग 3, अँथनी. अभिवाचिका मी अमृता अर्जुन वडकर. पार्सलमध्ये काम खूप असं नव्हतं. एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवायसाठी लोकांनी दिलेल्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या एकदम शिस्तीत बांधून ठेवायच्या, त्यांच्यावर शिक्के मारायचे, लेबलं चिकटवायची, असं पार्सलमधलं काम. बरं, अँथनीला संध्याकाळी 7:30च्या सुमाराला जेवायला मिशनवर आणि तिथून खोलीवर जायला लागतं हे मालकाला माहीत होतं. त्यामुळे मालक 7:30च्या पुढे अँथनीला थांबवून धरत नव्हता. त्यामुळे दिवसभर जेवढं काम असेल तेवढंच काम. खरं तर थोडं लिहा वाचायला येत असल्याने अँथनीला हे काम मिळालं होतं आणि पगार ठरला होता 2,500 रुपये. पगाराचा आकडा ऐकून अँथनी जाम खुश झाला होता. त्याने लगेचच हिसाब केला. फार तर महीने में आपण 500 खर्च करेगा. बाकीचे 2,000 जमा करत राहिलं तरी 3 महिन्यातून तो इथे बाहेर पडत होता. अँथनीने मनाने केव्हाच घरी राहायला सुरुवात केली होती, पण परशामुळे आणि बाकी लोकांमुळे त्याला स्टेशनवर परत यायला लागायचं. काही ना काहीतरी व्हायचंच. म्हणजे काय होत होतं की खोलीवर राहायला आल्यावर पहिल्या 2-4 दिवसातच बरीचशी पोरं कुणीतरी त्यांचे पैसे चोरतंय म्हणून कल्ला करायला लागली. अँथनीने पहिल्यापासून स्वतःजवळ जास्त पैसे ठेवायचे नाहीत अशी सवय लावून घेतलेली. त्यामुळे तो बाहेर होता तेव्हाही जास्त पैसे स्वतःजवळ ठेवत नव्हता. आणि आता खोलीवर आला म्हणूनही त्याने ती सवय बदलली नाही. पण काही पोरांचं तसं नव्हतं. खोलीवर आलो तर काय वांदा नाही म्हणून ती पैसे जवळ ठेवायला लागली आणि लगेचच हा फटका. त्यामुळे पोरं बोलायला लागली, फिर बाहर सोते तो क्या फरक पडता. मग सरांनी त्यांना कसं बसं गप्प बसवलं. पण एकदा परशाने बोंब ठोकली. स्टेशनजवळच्या फुटपाथवर त्याने एक जॅकेट विकत घेण्यासाठी म्हणून हेरून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ते घ्यायचं म्हणून त्याने रात्री 50 रुपये स्वतःच्या जवळ ठेवले होते. सकाळी बघतो तर पैसे गायब. अँथनीला ते कळल्यावर त्याला पहिला शक आला तो बिल्लूचा. कारण तोच त्या रात्री 2 वाजता खोलीवर आला होता. रात्रीचा अँथनी लघवीला उठायला आणि बिल्लू आत यायला एक गाठ पडली होती. पण जेव्हा अँथनी परत झोपायला आला तेव्हा बिल्लूला झटकन परशापासून बाजूला सरकताना त्याने बघितलं होतं. हे मनात आल्यावर जसं अँथनीने आठवायला सुरुवात केली तसं त्याच्या लक्षात आलं, जेव्हा खोलीवरच्या पोरांचे पैसे गेले होते तेव्हा बिल्लू आणि राजा रात्री उशिरा आले होते. परशाजवळ आपला शक बोलून दाखवत अँथनी म्हणाला, चलो साब लोगों को बोलेंगे क्या. हॅट, परशा आपला काना डोळा फिरवत म्हणाला, कुछ भी फायदा नहीं. वो झेंडे साहब तो इन दोनों के साथ मिला हुआ है. बिल्लिया उसको हफ्ता देता है. उस दिन देखा नहीं क्या, नेपाली और बिल्लिया का झगड़ा हो गया तो झेंडे साहब कितना मारे. किसको? नेपाली को. उसकी गलती नहीं थी फिर भी. और बिल्लू को क्या किया? कुछ भी नहीं. परशाने ही आठवण दिल्यावर अँथनी थोडा वेळ चुप बसला. पण मग म्हणाला, लेकिन अपने खोली के सर को बोलते हैं, देखते हैं वो क्या करता है. मग बिल्लू, राजावर शक असलेली रज्जाक, जग्गू, श्याम, आप्या, नेपाली, पुट्टू अशी काही मुलं अँथनी आणि परशाबरोबर दिनेश सरांना भेटली आणि त्यांनी सरांना आपला शक सांगितला. झालं, पुढच्या 1-2 दिवसातच खोलीवरचा नूरच बदलला. सरांनी एक मोठं बुक आणलं. त्यात खोलीवर येणाऱ्या मुलांची नावं सर लिहू लागले.
गेटवर एक चाचा आला आणि त्याच्याबरोबर एक तालासुद्धा आला. मग सरांच्या सांगण्यावरून रात्री मुलं आपले पैसे सरांकडे जमा करायला लागली, सकाळी परत घ्यायला लागली. पण अँथनीने अशी एक परेशानी संपवली तरी दुसरी काही ना काही परेशानी उभी राहत होतीच. नवीन बडासाहेब आला असला तरी जुन्या साहेब लोकांचं मारणं काही संपत नव्हतं. त्यात आता भर म्हणजे सगळी पोरं रात्रीची एकत्र सापडतायत म्हणल्यावर साहेब लोक रात्रीच येऊन अँथनी, मुन्ना, बिल्लू, राजा, महाद्यासारख्या मोठ्या पोरांना निरोप देऊन जायची, सकाळी तयार राहा, काम आहे. नाही कसं म्हणणार, पोरं तयार राहायची आणि मग झेंडे साहेब, जाधव साहेब आपापल्या दोस्तांची कामं करण्यासाठी या पोरांना घेऊन जायचे. कधी या दोस्तांनी घर बदललेलं असायचं. मग त्यांच्या जुन्या घरातलं सगळं सामान हलवून या पोराने ट्रकमध्ये नाहीतर टेम्पोत घालायचं, तिथून नवीन घरात न्यायचं आणि त्या टेम्पोतून उतरवून परत नव्या घरात लावायचं. घर वरच्या मजल्यावर असलं तर पोरं खल्लास. सोल्युशन पिणाऱ्या पोरांना ते पिण्यासाठी मग सॉलट कारण सापडायचं. कधी कधी दिवस दिवस असल्या कामात जायचा आणि साब लोक प्रत्येक पोराच्या हातावर ठेवायचे 15 नाही तर 20 रुपये आणि एक एक नाही तर 2-2 वडापाव. कधी हे काम तर कधी असंच दुसरं काम. या सगळ्या प्रकारात अँथनीला तर काय करायचं तेच समजेना. एक तर त्याचं पार्सलचं काम नवीन, त्यात सारखा खाडा पडायला लागला. आता मालक काय करेल ही भीती. शिवाय पार्सलच्या कामातला त्याचा रोज होता 80 रुपये. सुट्टी झाली तर मालक तेवढा रोज कापणार, म्हणजे 60-65 रुपयाचा घाटाळणार. त्याचा सगळा हिसाब ढासळणार. साबला बोललं काम आहे तर साब आधी कानाखाली आवाज काढणार आणि मग पुढे बोलणार. हे कमी म्हणून की काय, लाईनीवर कुणी खपलेलं असलं, मरून पडलेलं असलं की पोलीस रात्री कितीही वाजता खोलीवर यायचे आणि अँथनी आणि बाकी मोठ्या पोरांना सरळ उठवून घेऊन जायचे. त्यांना ती डेड बॉडी उचलायला लावायची. त्यातनं रक्त गळत असायचं, चेहरा चेचलेला चेनलेला असायचा, अर्धे दात बाहेर आलेले असायचे, कधी अर्धी बाजू खल्लास झालेली असायची, कधी कधी जमिनीवरचे किडे बॉडीच्या जखमांमध्ये अडकलेले असायचे. बॉडी उचलायला लागलं की ते हातावर यायचे. पोरांना आधीच्या जखमा असतील तर त्यात याची भर पडून जखमा आणखी चिघळायच्या. अँथनीसारख्या काही पोरांच्या हातावर बारक्या बारक्या पुटकुळे यायच्या. त्याची अगदी आग व्हायची, सणकून ठणका लागायचा. पहिल्यांदा जेव्हा बॉडी उचलायला अँथनी गेला होता तेव्हा तर ती बॉडी खूप वेळापासून लाईनीवर पडली होती, किड्या मुंग्यांच्या ताब्यात होती. मग ती उचलण्यासाठी जेव्हा अँथनीने बॉडीचा हात पकडला तेव्हा मांसाच्या चिथड्या त्याच्या हातावर यायला लागल्या. त्याला एकदम जोराने उलटी यायला लागली. ती दाबून त्याने बॉडीच्या हातावर जरा पकड घट्ट केली तर बॉडीचं बोटच त्याच्या हातात आलं. ते बोट खाली फेकत जोरात ओरडत तो मागे आला तर झेंडे आणि जाधव साहेब अशा दोघांनी मिळून त्याला सणासण कानफटात मारल्या होत्या. आपण घरातनं पळून आलो याचा त्या रात्री पहिल्यांदा अँथनीला पस्तावा झाला होता. पस्तावा तर झालाच, पण नंतर अशी खोली सरकारने चालू केली आणि आपण त्यात राहायला आलो याचाही त्याला राग आला. परशाने त्याला दुसऱ्या दिवशी जसं जमलं तसं समजावलं आणि थोडं शांत केलं. अँथनीला पार्सलमध्ये कामाला लागून आता 2 महिने झाले होते, पण या 2 महिन्यात त्याला पूर्ण पगार मात्र मिळाला नव्हता. हे सगळं साब लोक आणि त्यांच्या दोस्तांमुळे आणि त्यांच्या कामामुळे. पण नशीब तरीही मालकाने अँथनीला कामावरून काढलं नव्हतं की त्याची तक्रारही केली नव्हती. बहुतेक सरांमुळे असेल, कारण अँथनीने सरांना साब लोकांच्या कामाबद्दल सांगितलं होतं. या मुलांना खोलीवर भेटायला येणाऱ्या एका संस्थेच्या कार्यकर्त्यामार्फत सरांनी त्या मालकाला अँथनीला सांभाळून घ्यायला सांगितलं होतं आणि मालकाने तसं केलं होतं. अर्थात पैशाचा मात्र त्याने हिसाब केलाच बरं का. तरीही पार्सलमधल्या 2 महिन्यात आपला चाय पाण्याचा गोल्फिल्लेकचा खर्च आणखी कमी करून अँथनीने पैसे साठवले होते. राम सरन त्याच्याकडे साठवलेले आधीचे पैसे आणि या 2 महिन्यातले पैसे असे सगळे मिळून आता त्याच्याकडे अंदाजे 4,500 रुपये साठले होते. संपलं. त्याच्या मते आता या स्टेशनवरचा त्याचा हा लास्टचा महिना होता. आणखी थोडे पैसे साठले की त्याची इथून कायम सुटका होणार होती. गेल्या 6-7 वर्षातली त्याची झगझग संपणार होती. आशेचा किरण दिसू लागल्यामुळे
अँथनी आता एकदम बदलून गेला होता. आता त्याला साब लोकांचं, धतिंग करणाऱ्या लोकांचं काही वाटेनसं झालं होतं. तो आता कायम खुशीत राहत होता. एक एक दिवस मोजत होता. गुजरातला जाणारी गाडी लागणारा प्लॅटफॉर्म आता अँथनी पूर्वीसारखा टाळत नव्हता. उलट वेळ काढून तिथे तो मुद्दाम जात होता. गाडीतून उतरणारी माणसं बघत होता. त्यात कुणाला तरी शोधत असल्यासारखा भिरभिरत राहत होता. दोस्तांना, बाकी पोरांना अँथनीचं काहीतरी बदललंय एवढं समजलं होतं, पण काय ते कळत नव्हतं. परशा सोडला तर कुणालाच ते माहीत नव्हतं. अँथनीने ते आपणहून कोणाला सांगितलं नव्हतं, अगदी सरांनाही नाही. परशा एकीकडे आपल्या दोस्तासाठी खुश होता, तर दुसरीकडे आता आपण एकटे राहणार म्हणून त्याला काही सुचतही नव्हतं. पण अँथनीने त्याला सांगितलं होतं, देख, जब भी तेरा दिल करे सीधा मेरे पास चले आना, मम्मी बहुत अच्छी है और छोटा भाई तो एकदम शैतान है. हमारा घर छोटा है पर दिल बहुत बड़ा है, सब खुश होंगे, देखना. त्यामुळे कितीही वाईट वाटलं तरी परशाला अँथनी घरी चाललाय याचा आनंदच होत होता. अशातच एक दिवस परशा दुपारचा अँथनीला जेवायला बोलावण्यासाठी आला तेव्हा एक गोल फिल्लेक मारल्यासारखा तरारला होता. दोघं त्यांच्या नेहमीच्या जागी जेवायला येताच परशा म्हणाला, सुन ना भाई, तेरे को वो लंबे अंकल मालूम है ना, अपने जैसे लड़के लोगों को हम बोले तो अपने घर भेजते हैं, वो संस्था से स्टेशन पे हमेशा आते हैं वो. अँथनीला ते माहीत होतं, त्यामुळे त्याने लगेच विचारलं, हाँ उसका क्या. अभी वो नया लड़का इमाम मिला था, वो बोल रहा था वो अंकल उसको उसके घर लेके जाने वाले हैं. वो तेरे इधरच कहीं पे रहता है ना. इमाम सुरत जवळ कुठेतरी राहत होता. तो जेमतेम 2 महिन्यांपूर्वी स्टेशनवर आला होता, पण गेला महिनाभर तर तो दिसलाच नव्हता. आपणही त्या बाजूचेच राहणारे आहोत हे न सांगताही इमाम गावचा म्हणून सुरुवातीला अँथनी त्याच्याशी खूप चांगला वागला होता. पण इमाम कधीच कुणाशी जास्त बोलला नव्हता. लेकिन वो तो पिछला पूरा महीना गायब था. अँथनी म्हणाला, हाँ, ये अंकल के पास ही संस्था में भर्ती था. जो लड़के घर जाना चाहते हैं उनको ये अंकल अपने संस्था में लेके जाते हैं, फिर उनको घर जाके कैसे रहने का ये सिखाते हैं. इमाम बोल रहा था, तो ये अंकल तेरे घर के पास जाने वाले हैं, उनको तेरे घर जाके देख आने को बोलेंगे क्या. कायकू, मैं तो अभी जाने वाला ही है. हाँ, लेकिन इमाम बोला, अंकल जैसे लड़के लोग को सिखाते हैं वैसे घर वालों को भी सिखाते हैं कि अपन के साथ कैसे रहने का, ऐसा कुछ. पर मेरे घर वालों को तो उसकी ज़रूरत ही नहीं. अँथनी ठाम विश्वासाने म्हणाला, अबे येड़े, घर छोड़ते टाइम तू कितना बड़ा था, अब कितना बड़ा होया. माँ भाई ने पहचाना नहीं तो पता नहीं वो कैसे हालात में है. अब एकदम से तू उनके सामने गया मैं एंथनी करके, तो कैसे होगा. पिक्चर में दिखाते हैं ना ऐसे टाइम पे कैसे होता है. जरा वेळ विचार केल्यावर परशा सांगत होता त्या अँथनीला पटायला लागलं. मम्मी कोणत्या हालतमध्ये आहे काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे एकदम तिच्यापुढे उभं राहून चालणार नव्हतं. ती आपल्याला ओळखेल की नाही हे सुद्धा माहीत नव्हतं. क्रमशः